नमस्कार. कसे आहेत तुम्ही सगळे? आज मी नाचणीचे पीठ वापरून व्हेज रोल करत आहे. व्हेज रोल बनवताना हे पीठ नाचणीचे पीठ आहे, हे तांदळाचे पीठ आहे, हे गव्हाचे पीठ आहे. या चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. हे मीठ, ही मिरची किसून घेतली मी, गाजर किसून घेतले, हे मक्का मी उकडून घेतलाय आणि बटाटा उकडून त्याचं मी पल्प काढून घेतलाय. हे गरम मसाला, हे मीठ, थोडं तिखट, हे हळद. हे असं त्याची पारी लाटून घ्यायची. दोन्ही बाजूला छानपैकी भाजून घ्यायचं. आपण आकारात ते फोल्ड करू शकतो. व्हेज रोल बनवताना नाचणीचं पीठ जास्त प्रमाणात घ्यायचं, गव्हाचं आणि तांदळाचं पीठ थोड्या प्रमाणात घ्यायचं. त्यात मीठ घालून ती कणिक, आपण चपातीची कणिक कशी मळतो तसं मळून ती 20 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवायची. आता जे आपण गाजर, बटाटा आणि मका हा जो आपण मसाला करून घेतलेला आहे तो सगळा मिक्स करून घ्यायचा आणि ह्या चपाती लाटासारखं लाटून त्या दोन्ही बाजूला चांगलं फ्राय करून त्यात ते मसाला सगळा भरायचा आणि वरतून थोडं तेल सोडून ते शॅलो फ्राय केल्यासारखं करून घ्यायचं. आपण हे व्हेज रोल तयार केलेले आहेत. तुम्ही ह्यात कुठलीही भाजी वापरू शकता. हे अतिशय पौष्टिक आणि लहान मुलं, म्हातारी माणसं एकदम सॉफ्ट आहे. खाण्यासाठी अतिशय चवदार आणि उत्तम आहे. आणि हे शॅलो फ्राय केलेलं आहे त्यामुळे पचनास एकदम हलका आहे. नाचणी ही शरीराला थंडावा देणारी आहे आणि आरोग्यदायी आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा हे रोल करून बघा. तुम्हाला जर हे मका नको असेल, लहान मुलं असतील किंवा म्हातारी माणसं असतील तर तुम्ही भाज्या बदला, पालक घाला, पनीरचं पण करू शकता. परत तुम्ही मेथी घालू शकता, कांद्याची पात घालू शकता, काहीही घालून तुम्ही हे बनवू शकता. आणि अशा पद्धतीने एकदा हे तयार करून तुम्ही एकदा करून मला नक्कीच पहा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.